तसेच रोशनजी कराले साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांना देखील विनंती असेल आपण ते पण मंचावर येऊन विराजमान झालेत. चला लगेचच मॅचला मात्र सुरुवात होती. आकाश आणि त्याचबरोबरीने आकाश लोंगले आणि आकाश गायकर हे दोन्ही आकाश सलामीची भूमिका आपण पाहू शकाल. दिबा पाटील उमरोली टीमकडून मात्र सलामीची जोडी रवाना केली आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मयुरेश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 3 धावसंख्येचं षटक फेकलं होतं आणि महत्त्वाचे विकेट देखील त्यांनी कमावले होते. तो मयुरेश मात्र आता गोलंदाजी मार्क वसाचे झाला आहे. फिबनचं पहिलं षटक, पहिला चेंडू, स्वीपचा फटका आपण पाहतोय. देखना आणि दिमागदार चेंडू सीमारेषा बाहेर फरार झालाय. वन बाउन्स. स्वागत केलं मयुरेशचं आकाश लोंगलेने सावकाराने. तर आपण पाहतोय चौकाराने एक स्वॅप शीटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. पुन्हा चांगला चेंडू, चेंडूने बऱ्याचपैकी आपण पाहायला गेला तर उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एक समीरण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो मयुरेश. पहिला मॅचमध्ये देखील 3 धावसंख्येचं षटक फेकला. आता मात्र आकाश लोंगलेने चढवलेलं पहिल्या चेंडूवरती आक्रमण, परंतु टिट फॉर टॅट इटका जबाब पद्धतशीर टोसा द्यायला सुरुवात मात्र केली आहे गोलंदाज मयुरेशने, ज्याच्याकडे देखील ताकद आहे निर्धाव चेंडू फेकायची, तेच देखील दाखवत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, कबरला चेंडू उडवलाय. वाईडिश मधून चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगाने, अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय, फरार झालाय. 4 धावांसाठी आलेला चौकार. हा देखील चांगला फटका होता. झेलची नामी संधी प्राप्त झाली होती, परंतु त्याच्यावरती झेल देखील घेता आले नाहीये आणि ते जीवदान देखील मिळला जातो. इथे आकाश लोंगलेला, तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. 2 धावसंख्येच्या पद्धतीने धावसंख्या फ्लाय झाली आहे, जाऊन पोहोचली ती 10 अंकावरती. आपण पाहू शकाल या गावचे नेहमी रहिवासी नाही आहेत, परंतु या गावाला सपोर्ट करणारा आकाश पडवलचं देखील आगमन झालं आहे. त्याचं सुद्धा आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया स्पर्धेमध्ये. चांगला फटका आपण पाहतोय, कबरमधून चेंडू निघलाय गोलीच्या वेगाने. आकाश लोंगलेच्या बॅटमधून आलेला हा चांगला दिमागदार तिसरा चौकार. धन्यवाद विजय. आपण पाहतोय की शंकरजी गोंडे साहेबांच्या शब्दाला मान देऊन मात्र भरपूर पाहुणे मात्र उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी सहर्ष बरोबर स्वागत करतो. त्याचबरोबर पाहायला गेलं तर स्वागत करता करता आपल्याला पाहायला मिळतात की गोलंदाजाने चांगली कामगिरी करतो. आता हा देखील खाली चेंडू राहिला आहे. आता असे चेंडू फेकायला हवे होते जवळपास मयुरेशने, परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवलं. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय प्रगतीपथावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिबा पाटील उमरोली टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तर बिनबाद 14 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा पेबनच्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांची मॅच आपण पाहू शकाल. जवळपास 30 ते 35 धावसंख्येचं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की करचुंडी टीमचा विचार केला मनीष सारखा फलंदाज असेल, मयुरेश सारखा फलंदाज असेल,
भरपूर फलंदाज आहेत खरसोंडी टीमकडे आणि त्यांच्याकडे ती धावसंख्या चेस करायची ताकद देखील आहे. परंतु डिबा पाटील उमरोली टीमचा विचार केला तर पहिले 2 गोलंदाज सूर्य घेत त्यांच्याकडे. आकाश असेल त्याचबरोबरीने अतुल देखील. चांगली बॅटिंग आणि बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमकडे आणि दोन्ही टीमला शुभेच्छा देखील देऊया 27 षटकामध्ये. नेक्स्ट मॅच मात्र असेल ती नाणिवली. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी तयार राहायचं. लगेचच मिडल ब्रेकमध्ये आपण तुमचा टॉस देखील केला जाईल. गोलंदाजी मार्क व दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण कुणाल गोलंदाजी मार्क सज्ज झाले. दुसऱ्या क्रमांकावरती स्ट्राईक इनला काश गायकर आपण पाहू शकाल. चांगला फटका आहे अलंग द कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू गाळे येतील. तत्पूर्वी सिंगलच मात्र बिल्ली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लायमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल ती 15 धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला तो आकाश लोंगलेने. त्याच्या बॅटमधून चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 14 धावा त्याने अर्जित केल्या पहिल्या मयुरेशच्या वरती आक्रमण चढून. आता मात्र कुणालला चांगली कामगिरी करावी लागेल. कमबॅकिंग शॉट फेकावा लागेल आता आपल्या टीमसाठी. स्क्वेअर कटचा फटका छेल घेण्याचा मात्र संधी होती परंतु इथे पुनश्च छेल मात्र सुटला जातोय. दुसरा जीवदान मात्र मंगेशच्या याच्याकडून मात्र छेल सुटला जातोय कारण की छेल कॅरी करता आला नाहीये. इथे जीवदान मिळतंय. जीवदानाचा फायदा 1 अंकाने धावसंख्या पुनश्च वाढेल. जाऊन पोहोचेल ती 16 अंकावरती. अशा चुका आपल्याला सेकंड इनिंगमध्ये मात्र खूप त्रासदायक ठरतील. असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. परंतु इथे जर आपण सोडाल कॅच तर हराल मॅच असं क्रिकेटचं समीकरण आपण पाहू शकाल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. बॅक टू द बॉलर झेल घेण्याची संधी आणि ते कोणतीही चुकी करत नाहीये कुणाल. पहिला आदरा पहिली विकेट मैदानाच्या बाहेर ती म्हणजे आकाश गायकर. बॅक टू द पवेलियन. बॅट्समन अतुल लोंगले आपण पाहू शकाल इंडॉट नंबर 3 वरती पोझिशनला दाखल झालेत. चांगला चेंडू सफल झाले होते. स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. लॉंग फाईन लेगला मात्र क्लिअर करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथे आला चेंडू निर्धाव. अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे ती खरसोंडे टीमला. परंतु ही गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये देखील व्हायला हवी होती कारण की मयुरेशवरती चढवलेलं आक्रमण आणि त्याच्यानंतर कमबॅक करतोय कुणाला गोलंदाज अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत 1 विकेट मात्र प्राप्त केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती डिबा पाटील उमरोली टीमची 16 अंकावरती. चांगला फटका व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा बाहेर आलेला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा षटकार. धन्यवाद. या षटकाराने धावफलक थांबलेलं होतं ते आपल्याला वदरतानी पाहायला मिळते. फ्लाय मात्र झाले तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आक्रमण केलंय अतुल लोंगलेने देखील. हा देखील चांगला चेंडू अतिरिक्त उचली घेणारा बाउन्स झालेला चेंडू पाहायला मिळाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. पंच अविनाश सर आमच्याकडे सांगतायत की 2 षटकांचा इथे खेळ समाप्त प्रगती पथावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या साह्याने प्रति षटक अस्किंग रेटने मात्र डिबा पाटील उमरोली संघ धावत राहिला आहे. तब्बल जाऊन पोहोचलाय तो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 या धावसंख्येवरती. डिक्सल विरोधात नाणिवली. दोन्ही टीमच्या करताला आपण विनंती करू आपण टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा. डिक्सल विरोधात नाणिवली. नेक्स्ट मॅच 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते.
ज्यांनी मागील सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असताना ज्यांनी डिपेंड देखील केल्या आणि आपल्या संघाला प्रथम विजय मात्र शोधून दिला तो गोलंदाजी मार्कवरती आयुष मात्र सज्ज झाला. मागील मॅचचा मॅचचा मानकरी देखील राहिला होता आणि आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. जशी मागच्या मॅचमध्ये मात्र गोलंदाजी केली होती ना तशी आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. त्याच्यासमोर सेट झालेला बॅट्समन आपण पाहतोय आकाश लोंगले ज्याने मयूरवरती झालेलं आक्रमण आणि त्याच्या विरोधात मात्र पहिला चेंडू सुरेख कट केलेला चेंडू कबर पॉइंट मधून मात्र चेंडू काढलाय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगाने. चौकारासाठी येतोय इथे 4 धावा चौकार. आपण पाहू शकाल पहिल्या दिवशी 15 चेंडू आणि 52 धावसंख्येची एक हाफ सेंचुरी मात्र लगवली होती. अर्धशतकीय खेळली गेली होती निनाद कराले उर्फ पिंट्याने. तो देखील फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय त्याचा संघ. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटीन देत आहेत. तत्पूर्वी सिंगलात मात्र मिळेल. अचूक फेकी पाहायला मिळते फिल्डरकडून आणि कलेक्शन देखील गोलंदाज चांगला करतोय आयुष. इथे अशी गोलंदाजी करावी लागेल कारण की आकाश लोंगलेने चौकार मारला. त्याच्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट एक सन्मान दिला आणि त्याच्यानंतर एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने पुनश्च फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 27 धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच डिक्सल आणि नानिवली दोन्ही टीमच्या खरं तर आपण रिपोर्ट करायला घेतो टॉससाठी. चांगला फटका समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आलेत. चांगली फिल्डिंग देखील होती मयुरेश यांच्याकडून. थोडंसं फंबल देखील झालंय. कलेक्शन करण्याआधीच मात्र चेंडू बनभाऊसा चेंडू निसटला देखील होता आणि तिथे 2 धावा कंप्लीट देखील केल्या. 2 धावसंख्येच्या भरपूर बेल होता फलंदाजांकडे परंतु इथे एकच धाव मात्र घेतली आणि 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. असं वाटलं अतुलला की चौकार जाईल परंतु जंप घेऊन मात्र चेंडू अडवला आणि तिथे 3 धावसंख्या अडवणे त्यामुळे यश मिळालं. चांगला फटका कबरला चेंडू उडवलाय. डिपेक्षा कबरला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बनभावून सीमारेषा बाहेर आलेला हा आकाश लोंगलेच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 धावा धाव फलकावरती. चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. 35 ते 40 धावसंख्येपर्यंत मला मी म्हटलं होतं की जायला हवंय. प्रतिभा पाटील उमरवली टीमना पुढे येऊन सरसावलाय. लॉंगापला क्षेत्ररक्षक आहेत मयुरेश त्यांच्याकडून फंबल देखील होत आहे परंतु अडवडं करतायत. तत्पूर्वी 2 धावा फेकी चांगली आहे. अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळतंय आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 2 पूर्णांक इथे 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगतीपथावरती आणि 34 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या 17चा पहिल्या डावाचा आपण पाहायला मिळतंय. या चेंडूवरती षटकार आला. या चेंडूवर षटकार झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राजेश गायकवाड यांच्याकडून गायकर यांच्याकडून चोपून खेचायचं होतं. शफल झाले होते. निश्चितच आपला शरीरयष्टी पूर्णशः जमिनीवरती पडले होते आणि त्याच्यानंतर हा चांगला फटका खेचायचा होता परंतु गोलंदाज तेवढा अनक्ष निघाला. हा चेंडू आलाय निर्धाव. राजेश गायकर साहेबांना देखील 500